काय काय घेतलं आता इथं? त्यात फरसाणा, शेव, पापडी, चकली, चिवडा, खारीबुंदी, शेव हे सगळं असं मिक्स आहे. घरी बनवलं. फरसाणा, चकली वगैरे सगळं घरी बनवले. बाहेरचं काय नाही. ओके. मित्रांनो नमस्कार. पूर्वी दामोद सरकारच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व खवयांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आता आपण कुरुंदवाडच्या महापालिकेच्या समोरच मंगलमूर्ती भेळ सेंटरवरती आता आलोय आणि मित्रांनो भेळ फेमस आहे. आपले मित्र आहेत नौकार वनकुद्रे आणि त्यांनी आपल्याला हा व्हिडिओ करायला सांगितला होता. तर दादा इथं काय काय फेमस आहे आणि तुम्ही कधीपासून येत आहे आणि जरा माहिती द्या आपल्याला काय काय फेमस आहे. इथे फेमस म्हणजे मी 15 वर्षापासून येतो. इथं स्पेशल फरसाण्याची भेळ मिळते. फरसाण्याची भेळ? हा. माझ्या बघण्यात मी आता सोलापूर, पुणे खूप ठिकाणी हिंडलो. अशी स्पेशल फरसाण्याची भेळ कुठेही मिळत नाही. माझ्या मते बहुतेक कोल्हापूरमध्ये तेवढी मिळते आणि इथं फरसाणा भेळ स्पेशल फरसाणा. आपलं गोखले कॉलेजच्या पाठीमाग हुतात्मा पार्क म्हणून आहे, त्या समोर एक गाडा लागलेला असतो. तर ते काका छान फरसाणा भेळ करतात. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, कोल्हापूरच्या प्लेलिस्ट मध्ये, तो पण बघा. आणि आता आपण इथली स्पेशल फरसाणा भेळ जी आहे ती खूप छान पद्धतीने केली जाते. ती कशी केली जाते बघणार आहोत, त्याची टेस्ट बघणार आहोत. चला तर दादा मग आपण बघूया रेसिपी कशी आहे. सर मंगलमूर्ती नाश्ता सेंटरच्या समोर त्यांचा पूर्वीचा जो गाडा आहे मंगलमूर्ती नावानं, तर इथं चकली आणि बाकीचे स्नॅक वगैरे खूप फेमस आहेत. तर ते देखील आता आपण बघूयात. इथं चिप्स, फरसाणा, चकली वगैरे इथं केली जाते आणि ते देखील कुरुंदवाडकर खूप आवडीने खातात. तर आता आपण इथले एक एक रेसिपी बघूयात. तर इथली भेळ कशी केली जाते आता आपण बघणार आहोत. स्पेशली इथली फरसाणा भेळ जी आहे ती खूपच फेमस आहे. सेटअप तुम्ही बघू शकता समोर. तर दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? अनिल आनंदा स्वामी. अनिल आनंदा स्वामी. मोठ्यानं बोला की जरा. अनिल आनंदा स्वामी. भेळ खावाचा म्हणजे ताकद येईल जरा. काय काय मिळतं आपल्या इथं? मंगलमूर्ती फरसाणा स्पेशल भेळ. मंगलमूर्ती फरसाणा स्पेशल भेळ. तर दादा मला काय करून दाखवत आता? फरसाण्याची स्पेशल भेळ. फरसाणा भेळ स्पेशल. हा. हे काय काय घेतलं आता इथं? त्यात फरसाणा, शेव, पापडी, चकली, चिवडा, खारीबुंदी, शेव हे सगळं असं मिक्स आहे. चकली वगैरे पण आहे? आहे. बर. ओके. स्पेशल भेळ फरसाण्याची आपली इथे प्रसिद्ध आहे. बर. सगळ्यात पहिल्यांदा फरसाणा घेतलेला. हे सगळं दादा कसं विकत आणता की करताय? घरी करतोय सगळं. पोर्शन करताय. बाहेरचं काय नाही. मटेरियल सगळे घरी बनवलं. फरसाणा, चकली वगैरे सगळं घरी बनवलं. बाहेरचं काय नाही. ओके. सगळ्यात पहिल्यांदा फरसाणा घेतलेला. ते कांदा घेतलेला. ते चिंचेचा कोळ टाकला. 2-3 पॅक तरी पाहिजे बरं का. 2 आता मिरची पूड 2-3 करतोय फरसाणा. मित्रांनो हा जो समोर फरसाणा तुम्हाला दिसतोय भेळचा, तो सगळा घरी केला जातो. त्यासोबत इथं मिरची देखील असते. त्यासोबत इथं चकली देखील दिली जाते. थोडासा कांदा पुन्हा टाकला जाईल. चिंचेचा कोळ. आता किती प्लेटचं करतोय दादा आपण? हे 3 प्लेटचं करतोय सर. थोड्या किती वर्ष झालं आपला इथं स्टॉल आहे? तरी सर एक 15 ते 14 वर्ष झालं स्टॉल आहे. 15 ते 14 वर्ष. सगळं मटेरियल घरी बनवले जाते. चिरमुरा भेळ इथं घेतली जाते की नाही? घेतले जाते. कारण कप्प्या जास्त आपली इथली स्पेशल भेळ फरसाण्याची भेळ कपली जाते. फरसाणा भेळच्या नावानं फेमस आहे. स्पेशल. हा. चिंबर भेळ असल्या कारण कमी कप्प्या स्पेशल असल्यामुळे फरसाण्याची सर. ही 3 प्लेटची भेळ आपल्या समोर तयार होते. आता आपण टेस्ट करून बघूया. दादा पाणीपुरी वगैरे असतं आपल्याकडे? सर. काय रेट आहे पाणीपुरीचा? पाणीपुरी सर 25 रुपये प्लेट. 25 रुपये प्लेट. तर मित्रांनो पाणीपुरी पण बघणार आहोत आपण. भेळ झाली की आपण पाणीपुरी घेऊया. मंगलमूर्ती भेळ म्हणून कुरुंदवाडच्या नगरपालिकेसमोर खूप फेमस आहे. आणि आता आपण त्यांच्याकडून एक फरसाणा भेळ घेतोय. गार्निशिंग साठी शेव, खारीबुंदी, मिरची आणि मिरची. खूप स्पीड मध्ये मित्रांनो काम चालतंय. आणि ही फरसाणा भेळ आपल्या समोर आता ही फरसाणा भेळ आपल्या समोर आता इथे तयार आहे. तर मित्रांनो आपले मित्र कुरुंदवाडचे नौकार वनकुद्रे यांनी आपल्याला मंगलमूर्ती भेळ सेंटरचा पत्ता सांगितला होता आणि इथली फरसाणा भेळ फेमस आहे असं सांगितलं होतं. आणि आता आम्ही दोघांनी पण फरसाणा भेळ घेतलेली आहे आणि आता आम्ही टेस्ट करणार आहोत. तर दादा तुम्ही एकदा टेस्ट करून सांगा, कारण तुम्ही गेली 15 वर्ष इथली भेळ टेस्ट करताय.
तर सांगायचं वैशिष्ट्य काय सांगा जरा भेळचं पहिला. वैशिष्ट्य म्हणजे स्पेशल फरसाना भेळ एक नंबर आधीपासून म्हणजे आहेच आणि खूप फेमस आहे. आधीपासून यांचा गाडा म्हणजे माझे वडील आजोबा म्हणजे माझी आत्याकडची फॅमिली वगैरे जरी आली तरी आम्ही इथंच येतो भेळ खाण्यासाठी. कुरुंदवाडात बाकीच्या ठिकाणी कुठेही जात नाही. इथे एक नंबर असते फरसाना भेळ. म्हणजे सगळ्या कुरुंदवाडकरांचं एक मुख्य ठिकाण आहे इथं गोळावण्याचं असं म्हणायला काय हरकत नाही. आता थोडा तुम्ही बघाल इथं गर्दी किती होते खूप. मित्रांनो मला फरसाना भेळ स्पेशली खूप आवडते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फरसाना भेळ करतात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फरसाना भेळ मिळते. कुरुंदवाड पण कोल्हापूर जिल्ह्यात येतं त्यामुळं इथं देखील खूप छान पद्धतीनं भेळ मिळते. आता या घरगुती फरसाना वरती केलेली भेळ आपण टेस्ट करून बघूयात. वा अतिशय जबरदस्त मित्रांनो. मुळातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप छान पद्धतीने भेळ करतात आणि त्यात हे घरगुती फरसाण्याची केलेली भेळ अतिशय युनिक झाली मित्रांनो. चिरमुरा बऱ्याच वेळा काय होतो की मऊ पडण्याची शक्यता असते आणि भेळ कुठेतरी मऊ पडते. पण हा जो फरसाना आहे तो आता जवळजवळ 3 ते 4 मिनिटं झाले असतील भेळ करून पण कुठेही मऊ पडलेलं नाहीये त्यामुळे खुसखुशीत लागतोय. टेस्ट वगैरे पण चेंज नाही. आम्ही आधीपासून खातोय. टेस्ट अजून पण आहे तशीच आहे. मित्रांनो अतिशय फ्रेश पदार्थ आहे सगळे. आपला कांदा आणि चकली जी आहे ती अजून मधून चकली पण येते. इथं चेक करू शकता तुम्ही घरगुती चकली जी आहे ती पण येते आणि तुम्ही कल्पना करू शकता की भेळच्या चवीमध्ये ती चकली कशी लागत असेल. वा अतिशय जबरदस्त मित्रांनो. कधी जेव्हा तुम्ही कुरुंदवाडला याल तेव्हा भेळ नक्की टेस्ट करा मंगलमूर्तीची. संध्याकाळी 5 नंतर हा स्टॉल लागतो आणि संध्याकाळी कितीपर्यंत असतो स्टॉल? संध्याकाळी 8:30-9 पर्यंत. तुम्ही पण आमच्या प्रेक्षकांना जरा सांगायचा प्रयत्न करा म्हणजे कशी लागते भेळ. भेळ म्हणजे माझ्या वतीने तर जर तुम्ही आला कुरुंदवाडला तर मोस्ट रेकमेंडेड आहे माझ्याकडून की तुम्ही ट्राय करा. मग तुम्हाला समजेल की कशी असते काय असते. एक नंबर म्हणजे शेवटच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरगुती पापडी वगैरे जी केलेली आहे ना ती अतिशय युनिक लागते मित्रांनो. त्याची चव जी आहे ती तर खाल्ल्यानंतरच तुम्हाला कळेल. वा अजून काय पाहिजे. 3-4 मिनिटं झालेत तरी पण अजून पापडी वगैरे क्रंची आहे एकदम. आणि भेळचं जे पाणी आहे ते अतिशय गोड आहे आणि त्या गोड पाण्यामध्ये खूप छान पद्धतीनं आंबट गोड चवीची अशी ही भेळ लागते. आणि चकली वगैरे तिखट असल्यामुळं आंबट गोड तिखट भेळला जसा स्वाद पाहिजे अगदी तशा पद्धतीनं ह्या भेळला स्वाद आहे. दादांचा अनेक विशेष म्हणजे की ते रोजच्या रोज चकली त्यांचा फरसाना रोजच्या रोज करायला लागतोय त्यांना ताजा. म्हणजे करायला एवढा संपतोय रोजच्या रोज. जशी मित्रांनो सांगायचं एक मिनिट जशी आपली रेग्युलर चिरमुरे भेळ असते तशीच ही भेळ चवीला पण लागते. पण त्यात फरसाना असल्यामुळं खूपच क्रंची झालेली आहे. 4-5 मिनिटं झाली तरी पण आता खूपच क्रंची लागते सगळे पदार्थ. मुळातच घरीच सगळे पदार्थ केल्यामुळं अतिशय जबरदस्त झालेले आहेत. बरोबर ना दादा. आता कुरुंदवाड मध्ये अजून काय काय आहे फेमस म्हणजे खाण्याच्या बाबतीत काय आहे? आता तुम्ही साबुदाण्याचे पोहे खाल्ले. एकाडेची मिसळ. शाहू पोहेचा सकाळी व्हिडिओ केला. एकाडे मिसळ आता आपल्या बरोबर पाठीमागे आहे त्यांचा देखील व्हिडिओ केलाय. तो व्हिडिओच्या शेवटी टाकतोच मी. मित्रांनो एक 4-5 ठिकाणं इथली कुरुंदवाड मध्ये खूपच फेमस आहेत. तुम्ही कधी फिरत फिरत वाडीला आलात नरसोबा वाडीला आलात तर नक्की इकडे या बाजूला या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. आता आपण पाणीपुरी कशी केली जाते बघूया. ओके किती पुरी असतात? 7 प्लेटला 7 पुरी आहेत. बर आणि रेट काय आहे? रेट 25 रुपये. ओके मित्रांनो पाणीपुरी आता समोर बघतोय आपण मंगलमूर्ती भेळ सेंटरची. आता आपण फरसाना भेळ टेस्ट केली. आता आपण पाणीपुरी टेस्ट करून बघूया. खारी बुंदी घेतले थोडं मोठे आहे ना मला. खारी बुंदी थोडी घातली. ओके त्यानंतर आता कांदा. ओके कांदा थोडा घातला. ओके सर तिखट बनवू का मीडियम? मीडियमच बनव. ते तिखट पाणी. ओके हा ते गोड पाणी. गोड पाणी आहे काय? ओके
मित्रांनो 25 रुपये रेट आहे आणि 7 पुऱ्या त्यामध्ये मिळतात. 7 पुऱ्या फोन झाले की आणि सुकी पुरी त्यासोबत. ओके आणि एक सुकी पुरी पण मिळते. थोडीशी शेव, चाट मसाला. ओके शेवटी चाट मसाला देखील टाकला जातो याच्यावरती. पण आपल्या समोर आता ही पाणीपुरी तयार आहे. आता आपण टेस्ट करूयात. मंगलमूर्ती भेळ सेंटरची पाणीपुरी आता आपण घेतलेली आहे. भेळ आता आपण टेस्ट केली आहे आणि ही पाणीपुरी आता आपण टेस्ट करूया. 7 पुऱ्या असतात आणि 25 रुपये रेट आहे आणि पाणीपुरी आता आपण टेस्ट करून बघूया. अतिशय जबरदस्त मित्रांनो, अगदी युनिक चव आहे आणि चिंचाचा कोळ जो आहे तो अतिशय फ्रेश असल्यामुळं आंबट गोड चव आणि तिखट पाणी अतिशय जबरदस्त आहे. सगळेच पदार्थ इथं फ्रेश असल्यामुळं एक युनिक चव आहे. काय घेतात तुम्ही चवीबद्दल सांगा. चव ह्याची पण सेम भेळ सारखीच आधी सारखीच आहे. सेम चव, काही चेंजेस नसतात. तुम्ही कधीही विजिट करा, कधीही म्हणजे 2-3दा खाऊन बघितला तरी तुम्हाला लक्षात येईल की आधीची टेस्ट आणि आताची टेस्ट सेमच असते. बदलत नाही म्हणजे थोडी. हा आणि अफोर्डेबल रेट मध्ये टेस्ट चांगली असं. मित्रांनो इथे सगळेच पदार्थ युनिक आहेत. तुम्ही या कुरुंदवाडला आलात की इथं मंगलमूर्ती भेळ सेंटरवरती भेट द्या. मंगलमूर्ती परसाना म्हणून यांचा एक स्टॉल आहे आणि या स्टॉल वरती बरेच छान छान पदार्थ मिळतात. जसे की केळ्याचे चिप्स, बटाट्याचे चिप्स वगैरे इथंच केले जाते. भडंग असतो आणि बरेच फरसाना वगैरे इथं आहेत. थोडी लाईट कमी झाले पण मी तुम्हाला दाखवत होता. इथं चकली वगैरे पण असते. तर दादा कधीपासून आपला स्टॉल सुरू झाला आणि काय काय मिळते सांगा. कमीत कमी 35 वर्षाला गाडा आहे. बर. परत आता मी माझे उडपी म्हणून गाड्याचे मालक होते पूर्वी, त्यांच्यातनं आम्ही शिकलेला आहे. बर. 35 ते 40. आता मी 13 वर्षाला धंदा चालू आपला. 13 वर्ष झालं. हा 13 वर्ष झालं. चकली, पापडी, फरसाणा, मक्का चिवडा, पोळी चिवडा, शाबू चिवडा, बर, हे सर्व पदार्थ रोजच्या रोज मिळतात. ओके. गेले 35 वर्षापासून चालू आहे. हा. ओके. सगळे पदार्थ कसे करता तुम्ही? काय पूर्ण गरुड तेल, रिफाईंड तेलापासून स्वतः घरी तयार करतो. दाखव की, हातात घेऊन दाखवा काय काय तुमच्याकडे. चकली आहे आपली. बर. चकली पूर्ण ही फ्रान्स पर्यंत गेलेली आहे. बर. हा बेंगलोर पण सगळी पूर्ण चकली गेलेली आहे. बर. फरसाणा आहे, फरसाणा तयार केला ते स्वतः तयार करतो. ओके. आता ह्या भेळ सुद्धा हाच फरसाणा. हा स्वतः घरगुती असल्यामुळे गिराईक करून भरपूर येते. कुठे तयार करता ते? घरी तयार. घरी पूर्ण घरी. ओके. पापडी असते, हा पापडी असतो. बर. मका चिवडा, पोळी चिवडा, शाबू चिवडा, सगळं उपवासाचे पदार्थ मिळतात. बरं. जरा सांगा सगळ्यांना आता या पत्ता सांगा तुमचा आणि सगळ्यांना यायला सांगा. कुरुंदवाड मध्ये बाजारपेठमध्ये नगरपालिके समोर मंगलमूर्ती गाडा आहे आणि इथं खायला यावं. मित्रांनो आताच आपण मंगलमूर्ती भेळ सेंटरवरती भेळ, पाणीपुरी आणि शेजारी फरसाणा वगैरे जे काही मिळतं ते सगळं दाखवलेलं आहे. तुम्ही या बाजूला आल्यानंतर सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. आणि काय सांगायचं आहे दोघांना, हे दोघं पण कुरुंदवाडचे आहेत आणि त्यांनी आपल्याला हे व्हिडिओचे स्पॉट दाखवले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. हे आमचे मित्र प्रशांत आणि दादा तुमचं नाव? नवकार वनकुद्रे. नवकार वनकुद्रे. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण दिसतीलच आपल्याला. कुरुंदवाडचा हा स्पेशल व्हिडिओ आपण मंगलमूर्ती भेळ सेंटरचा व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी इथं व्हिडिओ बघून या पत्त्यावरती आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. थँक्यू. दादांच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. थँक्यू. तर मित्रांनो सगळे व्हिडिओ बघा कुरुंदवाडच्या प्लेलिस्ट मध्ये. जे कोण कुरुंदवाड किंवा आसपासच्या गावातले असतील तर सगळ्यांनी ते व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम. राम राम.